नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. भारतीय जनता पक्ष आणि विकास हे एक समीकरण बनले आहे. त्यानुसार पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासाची कामे सुरू आहेत. त्यानुसार तालुक्यातील अंबिवली गावात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून मंजूर झालेल्या विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. लोकार्पणामध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू केलेल्या शुद्ध पाण्याच्या नळांचे लोकार्पण, नामदेव गाताडे ते तुकाराम गडकरी यांच्या घरापर्यंत अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण, तुकाराम गडकरी ते प्रकाश चळे आणि मारुती गडकरी अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण, नवीन विकास कामांचे भूमिपूजन, यामध्ये जनार्दन पाटील ते स्मशानभूमी रस्ता काँक्रिटीकरण, आंबिवली रस्ता ते विसर्जन तलाव काँक्रिटीकरण, अंगणवाडी नूतनीकरण, कमळाकर पाटील ते व्यायामशाळा गटार बांधकाम या कामांचा समावेश होता. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित भगत, पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेश घनसोलकर, भूपेंद्र पाटील, राज पाटील, पाली दैवत विभागीय अध्यक्ष किशोर सुरते, युवा मोर्चा पनवेल तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, ओबीसी मोर्चा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, सरपंच सुरेखा पवार, उपसरपंच अरुण जळे, माजी सरपंच राजश्री म्हस्कर, भाजप कार्यकर्ते महेंद्र भोईर, माजी सरपंच लक्ष्मी पाटील, अशोक घनसोळकर, शैलजा भोईर, शिल्पा खरत, स्वाती पवार, पांडुरंग मोरे, माजी उपसरपंच सुरेश खरत, प्रमोद म्हात्रे, सतीश मालुसरे, संतोष शेळके, अक्षता म्हात्रे, संपदा पालव, सुवर्णा पाटील, लीलाबाई कातकरी आदी उपस्थित होते. दरम्यान वांगणी येथील सील आश्रममध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन तेथील रहिवाशांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पनवेल शहरातील गावदेवी पाडा येथे असलेल्या श्री जाखमाता मंदिरामध्ये महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या आरतीमध्ये पनवेलकरांनी आपल्या एकजुटीचे दर्शन घडवले. अयोध्येमध्ये श्रीराम मंदिरात मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. संपूर्ण देशभरात हा उत्सव दिवाळी सणासारखा साजरा झाला. मात्र त्याच दिवशी पनवेल शहरामध्ये समाजकंटकांनी काही हिंदू तरुणांवर भ्याड हल्ला झाला करून त्यांना जखमी केले. या हल्ल्याच्या निषेधार्थ ओम साई भक्त मंडळाच्या वतीने गावदेवी पाडा येथील श्री जाखमाता मंदिरामध्ये महाआरतीचे आयोजन बुधवारी केले होते. या महाआरतीमध्ये भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगरसेविका दर्शना भोईर, पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील, युवा नेते केदार भगत, युवा मोर्चाचे चिन्मय समेळ, पनवेल शहराध्यक्ष सुमित झुंजारराव आदी सहभागी झाले होते. ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांची महापालिका मुख्यालय पालिका आयुक्त राजेश टार्वेकर यांच्यासोबत नवी मुंबईच्या विविध विषयांवर नियमित बैठक झाली. मुंबईतून निघणारा आणि नवी मुंबईतून पुढे कल्याण डोंबिवलीकडे जाणाऱ्या ऐरोली काटे उड्डाणपुलाचा उपयोग नवी मुंबईकरांना व्हायलाच पाहिजे. त्या दृष्टीने डोंबिवलीकडे तसेच मुंबईकडे दोन्ही बाजूने नवी मुंबईमध्ये चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मार्गिका बांधण्याची मागणी आमदार नाईक यांनी केली आहे. या मागणीनुसार डोंबिवलीच्या दिशेने मार्गिका तयार करण्यात आलेल्या आहेत. मात्र मुंबईच्या दिशेने मार्गिका बांधण्यासाठी वारंवार मागणी करूनही अद्याप हालचाल दिसत नाही. यावर जर मुंबईच्या दिशेने दोन्ही मार्गिका बांधण्याचे काम एकाच वेळी हाती घेतले नाही तर त्या उन्नत मार्गाचे उद्घाटनच होऊ देणार नाही, असा इशारा आमदार नाईक यांनी बैठकीवेळी दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार सिडको महागृहनिर्माण योजना दिवाळी 2022 मधील बामणडोंगरी, उलवे, नवी मुंबईमधील घरांच्या किमती 6 लाख रुपयांनी कमी करण्याचा निर्णय सिडको महामंडळाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे मूळ 35,30,000 रुपये किमतीची सदनिका 29,50,000 रुपये या किमतीला उपलब्ध होणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या 2.5 लाख रुपये रकमेच्या अनुदानामुळे यशस्वी अर्जदारांना ही सदनिका केवळ 27 लाख रुपये या किमतीला उपलब्ध होणार आहे.
राज्य मागासवर्ग आयोगामार्फत सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी पनवेल महापालिकेच्या वतीने 23 जानेवारीपासून युद्धपातळीवर महापालिकेच्या मनुष्यबळाकडून कालबद्ध रीतीने अचूक सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे। कामकाजाकरिता सोसायटींमध्ये येणाऱ्या प्रगणकांना नागरिकांचे सहकार्य लाभत असले तरी देखील आपल्या सोसायटीतील सर्व सदस्यांना याबाबतची पूर्वसूचना द्यावी आणि सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांना केले आहे। पनवेल महापालिका हद्दीत घरोघरी जाऊन होणाऱ्या या सर्वेक्षणासाठी महापालिकेच्या वतीने सुमारे 600 कर्मचारी आणि 40 पर्यवेक्षकांची निवड करण्यात आली आहे। या सर्वेक्षणासाठी शासनाच्या वतीने मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे। या सर्वेक्षणाअंतर्गत सुमारे 44,000 कुटुंबांचे नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे। रायगड जिल्हा परिषदेकडून दिव्यांगांसाठी फिरती दुकाने उपलब्ध करून दिली जाणार आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे 100% अनुदानातून यासाठी ई-वाहने उपलब्ध करून दिली जाणार आहेत। पहिल्या टप्प्यात 67 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड यांनी दिली। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एकूण उत्पन्नाच्या 3% रक्कम ही अपंग कल्याणासाठी राखून ठेवली जाते। यातून दिव्यांगासाठी विविध योजना राबवल्या जातात। मात्र DBT योजनेतील जाचक अटीमुळे हा निधी पडून होता। ही बाब लक्षात घेऊन डॉक्टर भरत बास्टेवाड यांनी 100% अनुदानातून या अपंग कल्याण निधीतून योजनांचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे। पालकमंत्री उदय सामंत यांनी त्यास अनुमती दिली आहे। त्यानुसार आता जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाने ई-मोबाईल शॉपी वितरणासाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागवले आहेत। या योजनेअंतर्गत हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकाने दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे। नागोठणे येथील मोहल्ल्यात राहणारा 16 वर्षीय मुस्लिम युवकाने आणि मराठाळी येथे राहणाऱ्या एका मुस्लिम महिलेने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एका वादग्रस्त पोस्टसह मशिदीचे फोटो टाकल्यामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या। त्यानंतर नागोठण्यामधील हिंदू बांधव आक्रमक झाले आणि शेकडो जणांनी एकत्र येऊन पोलीस ठाणे गाठले। सहाय्यक निरीक्षक संदीप पोमन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जमलेल्या लोकांना शांत केले। संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान कुणीही कायदा हातात घेऊ नये, कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांचे आहे, अशा सूचना शांतता समितीच्या बैठकीत पोलीस उपविभागीय अधिकारी रोहा सोनाली कदम यांनी उपस्थित नागरिकांना दिल्या। दरम्यान नागोठण्यात हिंदू मुस्लिम बांधव एकोप्याने राहत असून दोन्ही समाजांमध्ये तेढ निर्माण होतील अशा घटना पुन्हा घडता कामा नये अशा भावना उपस्थित नागरिकांनी या बैठकीत व्यक्त केल्या। सुरक्षा सप्ताहानिमित्ताने उरण तालुक्यातील बांधपाडा खोपटे ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या PSA अमेय लॉजिस्टिकमार्फत खोपटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सामाजिक पर्यावरण स्वास्थ्य सुरक्षेबद्दल माहिती देऊन शालेय वापरातील किटचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमात PSA अमेय लॉजिस्टिक व्यवस्थापनाचे ॲडमिन डिपार्टमेंट मुख्य व्यवस्थापक राकेश नायर, पुष्पम कदम, जान्हवी म्हात्रे, परमिंदर सिंग, साहिल नाखवा, बांधपाडा ग्रामपंचायत सरपंच विशाखा ठाकूर, खोपटे गाव अध्यक्ष कृष्णा ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। दरम्यान प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शाळेला वृक्ष लागवडीसाठी PSA अमेय लॉजिस्टिकच्या वतीने वृक्ष देण्यात येणार असल्याचे व्यवस्थापनाकडून यावेळी सांगण्यात आले। राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पनवेलमध्ये नमो नवमतदार संमेलन मोठ्या उत्साहात पार पडला। शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या संमेलनात देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या मतदार युवा पिढीशी ऑनलाईन संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले। जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत देशाची ओळख आहे, म्हणून मतदार आणि मतदानाला देशात अनन्यसाधारण महत्त्व आहे। याच अनुषंगाने देशातील युवा पिढी प्रथम मतदान करत असताना त्यांना लोकशाहीच्या महत्त्वपूर्ण अविभाज्य प्रक्रियेची माहिती व्हावी, त्याने या प्रक्रियेत स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवमतदार अर्थात युवा पिढीला संबोधित केले।
या संमेलनाचा भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, प्रकाश विनेदार, चारुशिला खरत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, पनवेल शहर महिला अध्यक्षा राजश्री वावेकर, पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका रुचिता लोंढे यांच्यासह नवम मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.